आत्महत्याग्रस्त शेतकरी परिवाराचे मनोबल उंचावण्यासाठी आणि त्यांची आर्थिक प्रगती सुधारण्यासाठी पूर्णा नगर येथील आत्महत्याग्रस्त शेतकरी परिवारास राजीव गांधी कृषी विज्ञान प्रतिष्ठानच्या वतीने आर्थिक मदत देण्यात आली। पूर्णा नगर जवळील उमरटेक या ठिकाणी 1 महिन्यापूर्वी कर्ज व नापिकीमुळे कंटाळून गणेशराव वामनराव जामोदकर या अल्पभूधारक शेतकऱ्याने आत्महत्या केली होती। या आत्महत्येमुळे संपूर्ण पूर्णा नगर परिसर हळहळला होता। सदर आत्महत्याग्रस्त कुटुंबियांशी भेटण्यासाठी अद्यापपर्यंत कुठल्याही प्रशासकीय यंत्रणा या ठिकाणी पोहोचली नाही। त्यामुळे परिसरात आश्चर्य व्यक्त होताना दिसत होते। या आत्महत्येची दखल घेत युवा शेतकरी नेते प्रकाश साबळे यांनी दिनांक 15 मार्चला आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबियांची भेट घेतली व त्यांची विचारपूस करत त्यांना दिलासा दिला। तसेच राजीव गांधी कृषी विज्ञान प्रतिष्ठानच्या वतीने 5000 रुपयाची आर्थिक मदत सुद्धा आत्महत्याग्रस्त कुटुंबाला यावेळी देण्यात आली। या प्रसंगी पूर्णा नगर येथील उमेश महिंगे, प्रेमदासजी मानकर, रविभाऊ हजारे, अतुल पाचगरे, संजय माकोडे, श्री बोबळे आदी मंडळी प्रामुख्याने उपस्थित होते। जिल्ह्यामध्ये होत असलेल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या याकडे प्रशासनाने गंभीरपणे लक्ष दिलं पाहिजे। तसेच संवेदनशील असलेल्या आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाची प्रशासनाने तातडीने दखल घेणे गरजेचे आहे, असं सुद्धा प्रकाश साबळे यांनी यावेळी सांगितलं। आम्ही राजीव गांधी कृषी प्रतिष्ठानच्या माध्यमातून आम्ही सर्व मंडळी इथे एकत्रित झालो। प्रेमदासजी मानकर, उमेशभाऊ महिंगे, संजय माकोडे, अतुल पाचघरेजी, रवी हजारे सर्व मंडळी आम्ही एकत्र झालो आणि आम्ही राजीव गांधी कृषी प्रतिष्ठानच्या माध्यमातून त्यांना आम्ही एक फुलाची पाकळी म्हणून 5000ची मदत आम्ही त्यांना दिली आणि प्रशासनाच्या वतीने जी शासकीय अनुदान मिळालं पाहिजे त्यासाठी आम्ही त्यांच्यासाठी पूर्णपणे प्रयत्न करू। आणि या संदर्भात ज्या आत्महत्याग्रस्त कुटुंबांना ज्या वेगळ्या संस्था मदत करतात त्या संस्थेला यांचे आर्थिक मदतीचे प्रस्ताव आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा पण आमचा प्रामाणिक प्रयत्न राहणार आहे। आणि निश्चितच त्या कुटुंबाच्या दुःखामध्ये आम्ही सर्वजण सहभागी आहोत आणि त्या कुटुंबाला चांगल्या प्रकारे मदत होऊन ते कुटुंब या दुःखातून कसं सावरेल हा आमचा प्रामाणिक प्रयत्न राहणार आहे आणि त्यांना या दृष्टिकोनातून कशी मदत होईल या दृष्टिकोनातून आमचा प्रयत्न राहील एवढंच या निमित्ताने मी सांगू इच्छितो। ब्युरो रिपोर्ट, विदर्भ न्यूज, अमरावती।